खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते 24 तास पाणीपुरवठा सेवेचा शुभारंभ. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. सत्ता स्थापनेनंतर 100 दिवसाचा आराखडा माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार असून यात पाणीपुरवठा मुख्य असून त्या अनुषंगाने आज कौठा परिसरातील रविनगर येथे 24 तास पाणीपुरवठा सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महापौर सौ कविता मुळे ह्या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले, महिला बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी, उपसभापती निरंजना लांडगे, सभागृहात नेते ॲडव्होकेट महेश कनकदंडे आदींची उपस्थिती होती. आमच्या जाहीरनाम्यामध्ये नांदेड शहरामध्ये काही भागामध्ये पाणी मिळत नव्हतं. तांत्रिक काही मुद्दे, पाण्याची उपलब्धता तांत्रिक मुद्दे काही होते आणि त्यामुळे आम्ही ते दूर करत आहोत. अडचणी ज्या आहेत त्यातला रविनगर कौठा परिसरामध्ये आज त्याची सुरुवात केलेली आहे आणि वाल्व आम्ही वेगळा बसून पाणी टाकी आहे, पाण्याची कमतरता नाही, पण तांत्रिक काही मुद्दे होते ते दूर करून आता या ठिकाणी पाण्याची सुरू झालेली आहे. आणि त्याचबरोबर 74 सेवा महानगरपालिकेच्या आम्ही ऑनलाईन सर्व्हिसेस सुरू केल्या, म्हणजे जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, तक्रारी संदर्भात काय आहे, आरोग्याविषयी काय आहे, अतिक्रमण संदर्भात ज्या काही लोकांच्या तक्रारी असतील ते ऑनलाईन सेवा, म्हणजे आपण जर QR कोड स्कॅन जर केला तर ताबडतोब आपल्याला ते ऑनलाईन करता येतं, अर्ज करता येतो आणि 5 दिवसाच्या आत त्याचा निपटारा सुद्धा महापालिकेने शासनाने दंड घालून दिला की 5 दिवसात त्याचा निपटारा झाला पाहिजे. आणि ज्यांना ऑनलाईन जमत नाही त्यांनी प्रत्यक्ष काउंटरला यावा, आता अर्ज द्यावा, ही सोय दोन्ही ठेवलेली आहे. ज्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये नांदेड दैनंदिन स्वरूपाचे छोटे छोटे प्रश्न आहेत त्याचे लोकांना विनाकारण हेलपटा मारायची गरज पडणार नाही. तो एक आम्ही विषय मार्गी लावला. आणि शासनाने आज शहराच्या सफाई करता 2-3 गाड्या पाठवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्वीपिंग जे व्हेकलचे आहेत, रस्त्यावरचा कचरा, धूळ वगैरे आहे, ते साफसफाई रोज रात्री करायचा त्यांचा मनोदय आहे. गटार क्लिनिंग सुद्धा सक्शन मशीनच्या द्वारे हे काम करण्यात, असे 4-5 महत्वाच्या गोष्टी झाल्या. त्याचा एक रिसर्च शुभारंभ आज चांगला झालेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद आम्ही कामाला सुरुवात केलेली ठरल्याप्रमाणे